फक्त एकदा विचार करून बघा, 2000 वर्षापूर्वी कोणत्याही आधुनिक साहित्याशिवाय दगडांच्या आतमध्ये कसे कोरले गेले असेल हे ठिकाण. आजकाल तर सिमेंट, कॉन्क्रीट आणि मोठमोठ्या यंत्रांनी बनवलेली इमारतेही काही सेकंदातच डगमगून जातात. हे आहे एक असं ठिकाण जे दगडाच्या आत पूर्णपणे 800 मीटर पर्यंत खोदले गेलेले आहे. अनेक लोक या लेण्यांकडे का येत नाहीत, तर हा माझ्या मागे तुम्ही जो रोड बघत आहात हा ज्योतिबावरून खाली गिरोलीकडून पोहाळे, कुशिरे आणि मग कोल्हापूरकडे गेला आहे. आणि हा मोठा टर्न घेतला की समोरच या ठिकाणी असा कोपऱ्यात बोर्ड होता, पण तो आता तिथे नाही आहे, त्यामुळे लोकांना ती कळतच नाही. हा रोड ज्योतिबावरून आला आहे आणि हा माझ्या पाठीमागे जो तुम्हाला दिसत आहे हा कोल्हापूरकडून कुशिरे, पोहाळे या मार्गे या ठिकाणी आलेला आहे. मेन रोडच्या खालीच असा हा छोटासा रस्ता त्या लेण्यांच्याकडे जातो आणि आसपास बघू शकताय डोंगरच आपल्याला फक्त दिसून येतात. आणि या डोंगरामधून त्या लेण्यांच्याकडे जाण्याचा जो प्रवास आहे तो अगदी सोपा आणि खूपच भारी असा आहे. हे ठिकाण डोंगराच्या आतमध्ये किंवा डोंगरदरीमध्ये खूपच आत दडलेलं एक ठिकाण आहे. त्यामुळे तुम्हाला जर इथं यायचं असेल तर हा रस्ता शोधावा लागतो. हा लेण्यासाठी जाण्याचा रस्ता आहे. आसपास बघू शकताय तुम्ही सुंदर झाडी, गर्द निसर्ग आणि हा त्यामधून गेलेला छोटासा रोड. माझ्यासमोर जो डोंगर आहे तो ज्योतिबा डोंगर आहे आणि ह्याच डोंगरात हे ठिकाण दडलेलं आहे. आणि तुम्ही ह्या लेण्यांच्याकडे जाताना हा रोड बघू शकता, हिरवळीचा आणि खूपच भारी असा आहे. तुम्ही माझ्या मागे जे हे गेट बघत आहात हे लेण्यांचं गेट आहे आणि आत्ता हे अलीकडेच बसवण्यात आलेलं आहे. कारण काही लोक काय करतात, गाडी घेतात आणि लेण्यांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात. मला असं वाटतं पर्सनली की ही लेणी पाहायला जर तुम्हाला जायचं असेल तर ती मेन रोडला गाडी लावा आणि तिथून चालत या. तुम्हाला असा अनुभव मिळेल या सौंदर्याचा आणि या आजूबाजूच्या परिसराचा एकच नंबर. त्यामुळं मला असं वाटतं की तुम्ही गाडी लावूनच या ठिकाणी यायला पाहिजे. तसं बघायला गेलं तर आता चालतच यायला लागणार आहे, कारण की वरची जो रोड आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे गाडीसाठी, कारण की लोकांना चालत यायला हा रोड बनवलेला आहे. तर मित्रांनो, कोल्हापूरपासून फक्त 15 ते 20 किलोमीटर वरती आणि ज्योतिबापासून फक्त 4 ते 5 किलोमीटर वरती हे ठिकाण आहे. आणि ही गुफा तब्बल 35 फूट आत दगडात कोरली गेलेली आहे. या ठिकाणी आपल्याला 2 मोठ्या गुफा दिसून येतात. एक गुफा जी आहे ती अध्ययनासाठी आणि दुसरी जी आहे ती तपश्चर्येसाठी. आतमध्ये आधारासाठी खांब आहेत, जेणेकरून वरचा जो डोंगर आहे त्याचा वजन त्याच्यावरती पेलवण्यासाठी. मित्रांनो, या ठिकाणी एक केअरटेकर आहे, कर्मचारी आहे जो येथील निगा राखतो आणि येथील देखभाल करतो. आणि त्यामुळे इथला परिसर तुम्ही बघू शकता, एकदम सुंदर असा आहे. लेण्यांसमोर बसायला सुंदर अशी बाक टाकलेली आहेत आणि या बाकावर आपण बसू शकतो. मित्रांनो, तुम्ही बघून हे हैराण व्हाल. तर या गुफेत फक्त राहण्यासाठीच नाही, तपश्चर्येसाठीच नाही, अध्ययनासाठीच नाही, तर पिण्याच्या पाण्याची ही सोय त्या काळी 2000 वर्षापूर्वी करण्यात आलेली आहे. या ठिकाणच्या नैसर्गिक झऱ्याचं पाणी एवढं शुद्ध आहे, स्वच्छ आहे की ते आपण पिऊही शकतो. तुम्ही समोर बघू शकता, हा नैसर्गिक झरा आहे या ठिकाणी आणि समोरच पिण्याचे पाणी आहे. हे एवढं शुद्ध आहे की आपण ते पिऊही शकतो. आपल्या समोर जे आता गुफा आहे त्यामध्ये आपल्याला एक शिवलिंग पाहायला मिळतं. त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला वरती वटवाघूळ पाहायला मिळतं. तर आतमध्ये काय आहे आपण पाहूया. आतमध्ये काही नाही आहे, चालू होताना संपलेली आहे. या ठिकाणी मला वाटतं हे पाणी जायसाठी किंवा जे पडणारं पाणी आहे ते या बाजूने येऊन या बाजूने इकडं बाहेर पडण्यासाठी ही वाट केली असण्याची शक्यता आहे. किंवा या ठिकाणी अध्ययनासाठी किंवा तपश्चर्येसाठीही ही गुफा, लहान लहान छोट्या गुफा बनवण्यात आलेल्या आहेत असं वाटतं. समोर तुम्ही पाहू शकता छोट्या छोट्याशा खोल्या आपल्याला गुफेच्या दिसून येतात. या ठिकाणी अध्ययनासाठी किंवा तपश्चर्येसाठी आतमध्ये छोट्या छोट्या गुफा आहेत, ध्यानासाठी तयार केलेल्या आपल्याला दिसून येतात. आता सध्या या ठिकाणी आपल्याला पाणी दिसून येतं.
ही लेणी पाहायला जर तुम्ही पावसाळ्यात आलात तर एकच नंबर, कारण की या ठिकाणचं सौंदर्य आणि या लेण्यांचं सौंदर्य एकच नंबर असतं. या लेण्यांमध्ये आल्यानंतर एक काळजी नक्की घ्या. इथे आल्यानंतर ना पावसामुळे किंवा या नैसर्गिक झऱ्यामुळे खूपच घसरण झालेली आहे. पाय घसरण्याची शक्यता असल्यामुळं ही काळजी नक्की घ्यायची आहे.